सलामीची जोडी पाहतो आपण राहुल आणि निखिल. गोलंदाजी मार्गवरती स्वप्नील. स्वप्नील या ठिकाणी पहिला चेंडू पाहिजे. झेल पकडला जातोय का? या ठिकाणी खराब जजमेंट. चेंडू चाललाय सीमारेषेबाहेर येतोय. वन बाउंड चौकार. पुढील चेंडू पुन्हा त्या क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस चेंडू खाली गौरव येईल. यावेळेस मात्र कोणत्याही प्रकारची चूक नाहीये. चेंडू लागलाय वडाला. येतोय. चेंडू लागलाय का वडाला? चौकार. चेंडू लागलाय का वडाला? त्याने मागचे खेळाडू सांगता नाही लागलाय. चौकार. बॅक टू बॅक 2 जीवदान राहुल याला. यावेळेस नंतर पुन्हा त्या चेंडू खाली कुणाला येईल. यावेळेस मात्र सुरेश क्षेत्ररक्षण धावबाद होते का पाहूया. 2 धाव मात्र धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पोहोचताना पाहिजे. पहिलाच ट्रिब्युन मिळाला होता कुणाला, याच्याकडून दुसरं जीवन मिळाला गौरव करून. यावेळेस मात्र 2 धावाने धावसंख्या पोहोचली. धावसंख्या झाली दुहेरी अंकामध्ये 10 धावा. पुन्हा एकदा स्वप्नीलची गोलंदाजी पाहूया. स्ट्राईक वरती आहे पुन्हा एकदा राहुल. या ठिकाणी सुंदर कव्हर बॅकफूट पंच केलाय. चेंडू चाललाय सीमारेषेबाहेर येतोय. खणखणीत षटकार. बॉल त्याचप्रमाणे आपण पुढील समालोचन ऐकणार आहोत विशाल हुके यांच्याकडून. धन्यवाद राहुलजी. पुढील चेंडू घेऊन येतोय स्वप्नील आपल्या संघासाठी आणि स्ट्राईकला आहेत राहुल. पहिली ओव्हर 4 बॉल आणि 16 रन. विनय राऊत यांना मी विनंती करतो की मॅजिक 11 या संघाला सन्मान चिन्ह द्यायचं आहे. धन्यवाद मॅजिक 11. आपण या स्पर्धेत सहभागी झाला त्याबद्दल मी आपला संजीवनी योग हितवर्धक मंडळातर्फे आभार व्यक्त करतो. पहिलं षटक 5 चेंडू आणि 18 धावा. राहुल यांची रणांची गती वाढतच चाललेली आहे. शेवटचा चेंडू त्यासाठी आपल्याला थोडासा वेळ घ्यावा लागेल कारण हा चेंडू स्वप्नीलकडून व्हाईट आलेला आहे आणि त्याचबरोबर धावसंख्या झालेली 19. चौकार. पण हा आउट झालेला आहे. उत्कृष्ट गोलंदाजी स्वप्नीलकडून पाहायला मिळाली. शेवटच्या चेंडूवरती त्याने आपल्या संघासाठी एक विकेट घेतलेला आहे आणि चांगलासा झेलबाद घालेला आहे. भाऊ या पुढचा बॅट्समन आपल्या संघासाठी काय करतोय. प्रत्येक चेंडू हा लढण्यासाठी आहे आणि तोच आपल्याला इथे घडवण्यासाठी सुद्धा आहे. पुढील फलंदाज अमय आपल्या संघासाठी काय करतोय आणि बॉलर आलाय.
साईनाथ संघाला विनंती करतो की त्याने कॉमेंटेटर जवळ एक आपला अतिरिक्त खेळाडू पाठवायचा आहे. शुभम बॉलिंग करतो. शुभम अमय रनआउट झालेला आहे. पहिल्याच चेंडूवरती दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती अमय हा धावबाद झालेला आहे आणि त्याचबरोबर धावसंख्या झालेली आहे 1 ओव्हर 2 बॉल आणि 19 2 बाद. एक सॉरी सर. कंटाळलं नाही यानं सांगितलं तेलाची बॉटल नाही आणली मार खायला. हॅलो 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 सर्व नमस्कार. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. इतिहासाच्या पानावर ऐतिच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर ज्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं असं छत्रपती शिवाजी महाराज यांना सर्वप्रथम या ठिकाणी मानाचा मुजरा करून खऱ्या अर्थानं आजची ही स्पर्धा म्हणजेच संजीवनी युवक हितवर्धन मंडळ मावळतवाडी मुक्काम फणसू तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी यांच्या वतीनं आज श्री भगवान पाटील क्रीडांगण सप्रा मैदान दातेली दिवा पूर्व इथे हे होत असलेले संजीवनी चषक 2026 हे दुसरं पर्व आणि या दुसऱ्या पर्वातील या मैदानामध्ये होत असलेला हा महत्त्वाचा सामना ऐक हे मनाई फणसू वर्सेस साईनाथ देगाव या दोन संघांमध्ये होणारी ही महत्त्वाची लढत म्हणजेच एका बाजूला देगाव तर दुसऱ्या बाजूला फणसू अशा दोन गावातील हे बलाढ्य संघ म्हणजेच मैत्रीपूर्ण लढत या ठिकाणी आपण पाहतोय आणि या मैत्रीपूर्ण लढतीमध्ये पाहावं लागेल कोणता संघ या ठिकाणी विजय प्राप्त करतो पुढच्या फेरीमध्ये जातोय. चेंडूचा या ठिकाणी चेंडू फेकला जातोय. चेंडूला या ठिकाणी गती दिला जातोय. चेंडू जातोय सीमारेषे पार येतोय खणखणीत षटकार आणि या 6 धावेच्या मदतीने या ठिकाणी आपण धावफलक पाहिलं जातंय. ऐक हे मनाई फणसू संघाची धावसंख्या पोहोचली 32. 32 धावा या ठिकाणी केल्या जातात. या महत्वाचा षटकार या ठिकाणी खेचला जातोय. सुंदर फटकेबाजीसाठी सज्ज झाले आहेत हे दोन्ही फलंदाज. एका बाजूला आहे स्वप्नील तर दुसऱ्या बाजूला आहे सुशांत निखिल आणि राहुल हे फलंदाज या ठिकाणी आहेत. एका बाजूला निखिल तर दुसऱ्या बाजूला राहुल अशी ही फलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय. तर प्रथम या ठिकाणी गोलंदाजी केली होती स्वप्नील आणि दुसरं षटक घेऊन आला आहे सुशांत. पुढील चेंडू फेकला जातोय. चेंडूचा सामना केला जातोय तोपर्यंत या ठिकाणी किती धावा घेतल्या जातात. 1 धाव तर नाहीये पूर्ण 2 धावा घेतल्या जात आहेत. 2 नाही तर 3 धावा घेतल्या जातात. जोरदार या ठिकाणी आपण टाळ्यांचा कडकडाट होतोय कारण या मैदानामध्ये खुलं मैदान आहे आणि या खुल्या मैदानामध्ये जेवढा आपण धावून घेऊ तेवढ्या धावा महत्वाच्या आहेत आणि 1 नाही 2 नाही तर या ठिकाणी 3 धावा घेतल्या जात आहेत. महत्वपूर्ण या 3 धावेच्या मदतीने पाहावं लागेल धावसंख्या किती होते. यानंतर पुढे होणारा सामना आहे उन्नवरे फायटर्स वर्सेस नवयुग क्रिकेट संघ पांगारे गोविंदशेतवाडी. या दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. उन्नवरे फायटर्स वर्सेस गोविंदशेत पांगारेवाडी अशी ही महत्वाची लढत आपण या सामन्यानंतर पाहणार आहोत. पंचांचा देखील इशारा येतोय पाण्याची व्यवस्था करायची आहे. या ठिकाणी पहिला इनिंग संपलेला आहे आणि या पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर आईक हेमाने फणसू संघाची धावसंख्या पोहोचली. धावसंख्या होते 36.
37 टू विन. 18 चेंडू आणि 37 धावांची गरज अशी ही मोठी लढत आपण पाहतोय आजच्या संजीवनी चषक 2026 पर्व दुसरं. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण शोधून घ्यायचं आहे. प्रथम फलंदाजी केल्यानंतर आता मैदानामध्ये दाखल होत आहेत असा हा बलाढ्य संघ आहे खेमानाय फन्सू संघ. या संघासाठी आपण जोरदार टाळ्याने स्वागत करूया, कारण प्रथम फलंदाजी केल्यानंतर या ठिकाणी धावसंख्या घेतली. 36 धावांचं आव्हान या ठिकाणी उभं केलंय आणि 37 धावांचं मोठं आव्हान या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी आता दुसऱ्या बाजूला आपण पाहावं लागेल. एक बलाढ्य संघ म्हणून ओळखला जातो अजिंक्यतारा पंचक्रोशी क्रिकेट मंडळ. या क्रिकेट मंडळामध्ये महत्त्वाचा संघ म्हणून ज्याची ओळख आहे असा साईनाथ देगाव संघ, याला एक मोठं टार्गेट या ठिकाणी उभं करून ठेवलेलं आहे फन्सू संघाने. आता पाहावं लागेल हे मोठं टार्गेट या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी सज्ज झाले आहे तो साईनाथ क्रिकेट संघ देगाव संघ. 37 टू विन आहे. 18 चेंडू 37 धावांची गरज. 12 चेंडू आणि 37 धावांची गरज अशी ही मोठी लढत आज आपण पाहतोय. 12 चेंडू 37 धावा, खूप मोठं टार्गेट या ठिकाणी उभं केलंय खेमानाय फन्सू संघाने आणि त्या टार्गेटला पाठलाग करत असताना पाहावं लागेल देगाव संघाकडून सलामीचे फलंदाज या ठिकाणी मैदानामध्ये कोणाला पाठवलं जाते, महत्त्वाची जबाबदारी घेण्यासाठी मैदानामध्ये कोणाला दाखल केलं जाते, ही महत्त्वाची लढत या स्पर्धेमध्ये आपण पाहणार आहोत. त्यानंतर पुढील सामना होणार आहे उन्नवरे फायटर्स वर्सेस नवयू क्रिकेट संघ पांगारी गोविंद शेतवाडी. उन्नवरे फायटर्स आणि नवयू क्रिकेट संघ पांगारी गोविंद शेतवाडी दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी आपल्या कक्षामध्ये दाखल व्हायचं आहे. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या मित्रांनो. आणि प्रथम फलंदाजीसाठी साईनाथ देगाव संघाकडून या ठिकाणी मैदानामध्ये दाखल झाले आहेत हे दोन्ही फलंदाज. एका बाजूला आहे अक्षय तर दुसऱ्या बाजूला आहे कुणाल. आजच्या या संजीवनी युवक हितवडून मंडळ यांच्या वतीने आयोजित केलेलं हे चषक संजीवनी चषक 2026 या स्पर्धेला ज्यांची या ठिकाणी उपस्थिती लाभलेली आहे असे फन्सू ग्राम विकास मंडळ माजी मुंबई अध्यक्ष अंत्य मार्गदर्शक सन्माननीय कल्पेशजी शिगवण सर यांच्यावर आजच्या स्पर्धेसाठी 500 रुपयाची देणगी आलेली. जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करूया आणि त्यांना देखील विनंती करेन की आपण या स्पर्धेमध्ये शेवटपर्यंत या ठिकाणी थांबायचं आहे. पुन्हा आपण जातोय मैदानाच्या दिशेने, कारण हे मैदान म्हणजे आपण होम ग्राउंड म्हटलं जातं. अनेक स्पर्धा या ठिकाणी आम्ही पाहिल्या देखील आहेत. अनेक स्पर्धेचं समालोचन कक्षातून देखील आम्ही आपल्या खेळाडूंचं मनोबल वाढवण्याची एक सुवर्ण संधी देखील प्राप्त झालेली आहे. खऱ्या अर्थानं तुम्ही हे मैदान ज्यावेळी आपल्याला केव्हाही कधीही गरज लागते त्यावेळी हे भगवान क्रीडा मैदान ज्यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झाले असे भगवान दादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. जोरदार टाळीने आपण त्यांचं स्वागत करूया आणि मी सरांना विनंती करेन की आपण या व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे. पुन्हा आपण मैदानाच्या दिशेने जातो. प्रत्येक चेंडूची या ठिकाणी अपडेट दिली जाते. पहिला चेंडू या ठिकाणी फेकला गेलाय आणि या पहिल्या चेंडूचं या ठिकाणी स्वागत केलंय. स्ट्राईक वरती होता अक्षय आहे आणि अक्षयाने पहिल्या चेंडूचं स्वागत केले. 2 धावा घेतल्यात. संघासाठी महत्वाचं खातं या ठिकाणी उघडलं गेलंय आणि 2 धावाने आपल्या संघासाठी महत्वपूर्ण धावसंख्या जोडली गेली. पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाज. चेंडू फेकला जातोय अक्षयसाठी आणि अक्षयने चेंडू फिरकावलाय. चेंडू गेलाय सीमारेषे पार. आला एक पुन्हा खणखणीत षटकार, कारण महत्वाची जबाबदारी या ठिकाणी घेण्यासाठी गेला होता अक्षय आणि तीच जबाबदारी परिपूर्ण पार पाडतोय आपल्या संघासाठी. पहिल्या चेंडूवरती 2 धावा घेतल्या, दुसऱ्या चेंडूवरती 6 धावा घेतल्या, अशा एकूण झाल्या 8 धावा. 2 चेंडू 8 धावा असं महत्वाची या ठिकाणी सलामीची ही जोडी मैदानामध्ये दाखल झाल्यानंतर महत्वाच्या धावा या ठिकाणी जोडल्या गेल्या. चला लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचं आहे. उन्नवरे फायटर्स वर्सेस नवयू क्रिकेट संघ आणि माझं नाणेफेकी देखील कौल उडवला गेलाय आणि नाणेफेकीचा कौल लागलाय उन्नवरे फायटर्स संघावरती. जोरदार आपण त्यांचं देखील स्वागत करूया.
या ठिकाणी पुन्हा फटकेबाजी करतोय अक्षय. अक्षयला थांबवणं देखील फार कठीण आहे. जोपर्यंत अक्षय मैदानामध्ये आहे तोपर्यंत हे 37 धावांचं टार्गेट नक्कीच पूर्ण करून माघारी परतेल असा अक्षयची फलंदाजी आम्ही अनेक वर्ष पाहतोय. अंडर 19 मध्ये ज्यावेळेस त्याचे खेळण्यासाठी जो सज्ज झाला होता अक्षय, त्याने देखील अंडर 19 मध्ये अनेक मैदानं गाजवलेली आहेत. पुन्हा या ठिकाणी सज्ज झाले आपल्या संघासाठी. पुढील चेंडू फेकला जातोय अक्षयसाठी. हो हो, क्या बात आहे. सुंदर चेंडू होता, आखूड टप्प्याचा चेंडू होता. चेंडू गेला थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि एकही या ठिकाणी निर्धाव चेंडू गेला जातोय. उन्हाळी फायटर संघाने प्रथम या ठिकाणी गोलंदाजी स्वीकारलेली आहे आणि हा सामना संपल्यानंतर लगेचच आपल्याला मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. कारण आपण जर पाहिलं या लॉस प्रमाणे अ गट आणि ब गट, परंतु या ठिकाणी सुंदर नियोजन आहे. पहिल्या अ गटातील सर्व सामने आपण या ठिकाणी संपन्न करतोय. पुन्हा अक्षय आला चेंडूवरती. चेंडूचं स्वागत केलं. चेंडू मागे धावतोय फिल्डर. तोपर्यंत किती धावा घेतल्या जात आहेत तोपर्यंत अक्षय यांनी 2 धाव्या तर नक्कीच घेतल्या आहेत, कारण स्ट्राईक अक्षयकडे असणे फार महत्वाचं आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतोय धावसंख्या पोहोचले 12 धावा. 5 चेंडू या ठिकाणी फेकले गेले. सुंदर या ठिकाणी गोलंदाजी करतायत मंथन होते देखील तेवढीच मोठी जबाबदारी आहे, कारण अक्षयला रोखून ठेवलं. एकही मोठा फटका या ठिकाणी खेळला गेलेला नाहीये, परंतु एकच षटकार मिळाला. या षटकामध्ये पुढील चेंडू मंथन यांचा सामना करत अक्षय. हो क्या बात आहे. सुंदर चेंडू होता. चेंडूला या ठिकाणी गती दिली जाते. मैदानाला गुदगुल्या खात चेंडू जातोय का सीमारेषे पार, परंतु तोपर्यंत 2 धावा मात्र घेतल्या आहेत. आणि या 2 धावेच्या मदतीने साईनाथ देगाव संघाची धावसंख्या पोहोचले. धावफलक सांगतायत 14 धावा. पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 14. आता समीकरण पाहावं लागेल, कारण शेवटचे मला वाटतंय फक्त 6 चेंडू आहेत. 6 चेंडू 23 धावांची गरज, अशी ही मोठी लढत आपण पाहतोय संजीवनी चषक 2026 या स्पर्धेमध्ये. 6 चेंडू 23 धावांची गरज. पाहावं लागेल कोणावरती जबाबदारी दिली जाते पुढील षटक फेकण्याची, कारण ज्या पद्धतीने खेमाने फन्सू संघाने जे मोठं आव्हान उभं करून ठेवलं होतं आपल्या संघासाठी, महत्वाची या ठिकाणी फलंदाजी आपण पाहिली होती. राहुल असेल निखिल असेल यांनी सुंदर या ठिकाणी फटकेबाजी केली होती. त्यांच्या जोरावरती या ठिकाणी एक मोठं टार्गेट, एक मोठं आव्हान या ठिकाणी उभं केलं होतं 36 धावांचं, आणि तेच महत्वाचं टार्गेट या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी सज्ज झाले. ते दोन्ही फलंदाज. जबाबदारी आता असेल स्ट्राईक वरती पोहोचलाय. स्ट्राईक वरती आलो तो कुणाल, एक बिग हिटर म्हणून ओळखला जाते. या सलामी जोडीला धावसंख्या जरी 23 असेल तरी एक फुल कॉन्फिडन्स आणि महत्वपूर्ण जबाबदारी या ठिकाणी या दोन्ही फलंदाजांवरती असेल. आता गोलंदाजीसाठी सज्ज झालाय निखिल याचा पहिला चेंडू. पंचांचा इशारा येतोय वाईट चेंडू. वाईट चेंडू मिळाल्यानंतर एक बोनस पॉईंट मिळाला, म्हणजे 1 धाव तर एक्स्ट्रा या ठिकाणी मिळाले आणि त्या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचली. धावसंख्या होते 15 धावा. निखिलला रोखून ठेवावं लागेल या सलामीच्या जोडीला. हो आता मात्र बेकार खराब चेंडू म्हणावं लागेल, कारण निखिल आपल्या 23 धावा या ठिकाणी ठेवलेल्या आहेत आणि 23 धावा ठेवल्यानंतर देखील आपल्याला फक्त चेंडू फेकायचे आहेत, परंतु स्ट्राईक आपल्याला वारंवार या ठिकाणी रोखून ठेवायचा असेल तर अक्षयला मात्र नॉन स्ट्राईक मध्ये ठेवावं लागेल. परंतु अक्षय आता स्ट्राईक वरती पोहोचलाय. 2 चेंडू या ठिकाणी वाईट फेकले गेलेत आणि धावसंख्या दिली गेले. एकही चेंडू फेकला नाहीये, परंतु 3 धावा घेतल्या गेल्यात. वाईट +1. अच्छा, धावसंख्या पोहोचले ते 17 धावांवरती. आणि आता समीकरण आले 6 चेंडू आणि 20 धावांची गरज, कारण निखिल यांच्या हातामध्ये चेंडू दिला होता. निखिल यांनी पहिला चेंडू वाईट फेकला. दुसऱ्या चेंडूवरती वाईट +1, म्हणजे एकही चेंडू फेकलेला नाहीये, परंतु 3 धावा मात्र दिल्यात. 6 चेंडू 20 धावांची गरज. ओहो क्या बात आहे. आता मात्र सुंदर चेंडू फेकला आहे निखिल यांनी आणि कुणाल मात्र स्ट्राईक वरती पोहोचलाय. आता मोठा गडी बाद होतोय, माघारी परततोय अक्षय घाणेकर, कारण ज्या खेळाडूवरती एक मोठी जबाबदारी होती, मॅच विनर म्हणून ज्याला ओळखलं जातं, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी नक्कीच या ठिकाणी अनेक स्पर्धेमध्ये त्यांनी पारितोषिके पटकावलेले आहेत. तो मात्र नाराज होऊन माघारी परतलाय अक्षय आणि स्ट्राईक वरती पोहोचलाय कुणाल. आता नॉन स्ट्राईक वरती असेल एक धडाकेबाज फलंदाज, याची ओळख आहे तो आहे स्वप्नील बारे.
आज देखील तेवढ्या ताकदीचा बलवान खेळाडू स्वप्नील म्हणून ओळखला जातो, परंतु आता पुन्हा फुल टॉस चेंडू होता. पंचांचा इशारा येतोय का पाहावं लागेल, परंतु पंचांचा काय इशारा येतोय? नो बॉल, ही वाईट. पंचांचा काय इशारा येतोय? नो चेंडू आणि फ्री हिट. क्या बात आहे, फ्री हिट मिळाले म्हणजे एक मोठा चान्स या ठिकाणी मिळाला, एक मोठं संधी या ठिकाणी प्राप्त झाली कुणालसाठी. किती धाव काढले? एक्स्ट्रा रन नाहीये, फक्त एक धाव मिळाले नो बॉलच्या रूपाने. परंतु या ठिकाणी नो बॉल जरी असेल ना तरी एक एक्स्ट्रा चेंडू फेकावा लागेल, आणि हा एक्स्ट्रा चेंडू फेकल्यानंतर देखील एक मोठी संधी प्राप्त झाली आहे, ती म्हणजे फ्री हिटची. या संधीचा परिपूर्ण फायदा उचलेल का कुणाल आपल्या संघासाठी, हे देखील पाहावं लागेल. पुढील चेंडू फेकला जातोय कुणालसाठी, चेंडूचा सामना केला जातोय, परंतु सुंदर गोलंदाजी, सुंदर या ठिकाणी गोलंदाजी केली जाते. कारण असं वाटलं होतं की या फ्री हिटचा काहीतरी वेगळ्या पद्धतीने नक्कीच फायदा उचलू शकतो कुणाल, परंतु गोलंदाजीला मात्र दाद द्यावी लागेल. सुंदर गोलंदाजी सज्ज झालाय निखिल. आता समीकरण आलंय 4 चेंडू 19 धावांची गरज. 4 चेंडू 19 धावा म्हणजे प्रत्येक चेंडू ते चौकार या ठिकाणी करावा लागेल का, परंतु पहिला चेंडू मात्र सुंदर फेकला, चेंडू गेलाय सीमारेषे पार, आला एक चौकार. आजच्या या स्पर्धेला ज्यांची या ठिकाणी आपल्याला प्रामुख्याने देणगी स्वरूपात मोठं सहकार्य प्राप्त झालेलं आहे असे सन्माननीय आदरणीय अनिलजी गोविंद भागणे साहेब यांच्याकडे आजच्या स्पर्धेसाठी 1001 रुपयाची देणगी आलेली आहे. त्यांचं देखील आपण टाळ्यांच्या गजरातमध्ये या ठिकाणी आपण स्वागत करूया. खूप खूप अभिनंदन करतो, खूप खूप धन्यवाद देतो. कारण महत्त्वपूर्ण म्हणजेच ही स्पर्धा यशस्वी करण्यामागे आपल्याला आर्थिक पाठबळ हे फार महत्त्वाचं आहे. अनिल वागणे नायक, जय बजरंग बली मित्रमंडळ शिवनेरी नगर मला लिहून दिले मुंबई. नाही नाही मंडळाचं नाव नाही, आणि आता जी देणगी आलेली आहे ते म्हणजे जय बजरंग बली मित्रमंडळ शिवनेरी नगर भंडारवाडी यांच्याकडून हे 1001 रुपयाची आपल्या देणगी प्राप्त झालेली आहे. त्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी काय पाहतोय आपण, मैदानाच्या दिशेने जातोय. चेंडू किती फेकले जात आहेत, चेंडू शिल्लक राहत आहेत. शेवटचे 2 चेंडू 2 चेंडू 14 धावा. क्या बात आहे, गोलंदाजीला दाद द्यावी लागेल निखिलच्या गोलंदाजीला, कारण निखिलने रोखून ठेवलं हे मात्र नक्की आहे. आता अकुल टप्प्याचा चेंडू, चेंडूचं या ठिकाणी स्वागत केलं जात, येतोय स्वप्नील बारे चेंडूवरती, चेंडू फेकलाय सीमारेषे पार, आलाय चौकार, आलाय चौकार. कारण असं वाटलं होतं की षटकार मिळाला पाहिजे होता, परंतु या चौकार आलाय. अतितटीची लढत या ठिकाणी आपण पाहिली, शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाईल का, परंतु ज्या पद्धतीने निखिलाने जी गोलंदाजी केली त्या गोलंदाजीला दाद द्यावी लागेल. या 4 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकले, धावसंख्या पोहोचले 27 धावा, 27. एक चेंडू 10 धावा, फक्त चेंडू फेकायचा आहे. कारण राहुल सांगतोय चेंडू तुला आरामात फेकायचा आहे. आमचे मित्र राहुल खांबे नक्कीच या ठिकाणी नेतृत्व करतात. राहुलच्या दिशेने चेंडू जातोय, चेंडू गेले सीमारेषे पार, आलाय कणकणी षटकार. एक चेंडू जरी मिळाला असताना स्वप्नील याला, फक्त एक चेंडू, तर नक्कीच एक मॅच फिरवण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे, परंतु मिस झालाय. नक्कीच नाराज झाला असेल स्वप्नील. अनेक दिवसानंतर त्याला मी मैदानामध्ये पाहिलं होतं. तो स्वप्नील पुन्हा या ठिकाणी सज्ज झाला होता, परंतु काही चेंडू त्याच्याकडे शिल्लक कमी राहिले आणि या ठिकाणी हा सामना गमावला. विजय झालेला संघ आहे खेम मानाय फन्सो संघाचं खूप खूप अभिनंदन करूया. आणि पराजित संघ सायनाथ देगाव संघाचं देखील खूप खूप अभिनंदन. आणि आता मैदानामध्ये या ठिकाणी दाखल होतोय एक उन्नवरे गावातील हा संघ एकत्रितरित्या आज खेळतोय. उन्नवरे फायटर संघ खरोखरच नक्कीच पुढच्या फेरीमध्ये जाण्यासाठी ही महत्त्वपूर्ण लढत असेल. ती लढत होते नवयुग क्रिकेट संघ पांगारी गोविंद शेतवाडी. हा संघ देखील बलाढ्य संघ म्हणून ओळखला जातो. नक्कीच या पांगारे आणि उन्नवरे गावाची ही लढत या ठिकाणी आपण पाहणार आहोत. आणि ही लढत असेल महत्त्वपूर्ण लढत, म्हणजे मला वाटतंय क्वार्टर फायनल मध्ये जाण्यासाठी, मला वाटतं सेमी फायनल मध्ये जाण्यासाठी महत्त्वाची लढत असेल. आणि जो संघ या ठिकाणी आता पराभूत झालेला आहे सायनाथ देगाव संघ, यांना देखील आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत.
आताच खऱ्या अर्थानं ज्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आजच्या या स्पर्धेसाठी असे कुणबी समाज विकास संघ